शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांना अपात्र न ठरवण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना मानण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर होत आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 2018 मधील शिवसेनेच्या पक्ष घटनेचा मुद्दा जोरदारपणे मांडला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं कायद्यानुसार आवश्यक होतं आणि ते आम्ही केलं असा दावा सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल म्हणाले की 2018 मध्ये पक्ष घटनेनुसार 12 उपनेते नामनिर्देशित करण्यात आले होते, तर 21 उपनेत्यांची निवड झाली होती. या सगळ्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. संबंधित कागदपत्रांवर 4 एप्रिल 2018 रोजीचा निवडणूक आयोगाचा अधिकृत शिक्का आणि स्वाक्षरी असल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र निवडणूक आयोगाकडून ही कागदपत्र नंतर तयार करण्यात आल्याचा दावा केला असल्याचं न्यायालयाने म्हटलं. यावर सिब्बल यांनी संताप व्यक्त करत या कागदपत्रांवर निवडणूक आयोगाचाच शिक्का आहे, ही कागदपत्र बनावट किंवा नंतर तयार केली असतील तर आयोगाने आमच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा थेट सवाल केला.